शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। 1980च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार असं शरद पवार म्हणाले होते। तर शरद पवार यांनी हा विश्वास व्यक्त केला होता आणि त्याच्यावरून आता सुनील तटकरेंनी टोला लगावलाय। इतिहासाची पुनरावृत्ती होत नसते, इतिहास घडत असतो असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। 1980 साली माझ्या पक्षाचा 59 आमदार निवडून आले। 59 आमदारांच्या पैकी 6 सोडून सगळे गेले। म्हणजे 3 महिन्यात मी विरोधी पक्ष नेता होतो। ते विरोधी पक्ष नेतृत्व गेलं आणि 5 लोकांचा नेता। त्यावेळी ठरवलं काय करायचं, काम केलं आणि त्यानंतर जी निवडणूक 5 वर्ष झाली त्या 6 सोडून जे आमदार गेले होते त्याचे 95% आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडून। इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे का? इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे का? नेहमीच होईल। आदरणीय पवार साहेबांनी केलेल्या कुठल्याही वक्तव्यावरती मी अजिबात प्रतिक्रिया देणार नाही। पण एक बाब स्पष्ट आहे की आता काळ बदलत राहतो आणि बदलत्या कालावधीमध्ये नवीन अजित पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेला आहे। ज्या पद्धतीने गेल्या 6-7 महिन्यामध्ये मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो, यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला फिरलेलो आहे। तरुण पिढी, महिला वर्ग, युवती, ज्येष्ठ नागरिक ज्या पद्धतीने दादांच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहतात त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास हा निश्चितच दुणावलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।